उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील. मी मुद्दामच कुलगुरू गोसावींना अधिक मुद्दे मांडायला सांगितल्याचं कारण मग मला माझं भाषण एका वाक्यात संपवता येईल की कुलगुरूंनी इथे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर जे जाहीरपणे म्हटलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी मी त्यांच्या पाठीशी उभं राहीन आणि ते पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी आम्हाला सर्व प्रकारचा सहयोग देतील असं कुलगुरूंना सपोर्ट करण्यासाठी आणि देवेंद्रजींचा सपोर्ट घेण्यासाठी फक्त मी या ठिकाणी उभा आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्र शिवनाई याच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर अनेक मंडळी उपस्थित आहेत. माननीय देवेंद्रजींचे मुख्यमंत्री महोदयांचे आत्ता ह्यापुढचे कार्यक्रम आपण वाचले समजून घेतले त्याचं लक्षात येईल की ते जर पूर्ण व्हायचे असतील तर कार्यक्रम हा लवकर संपला पाहिजे. त्यांचं भाषण मात्र पूर्ण जो त्यांनी त्यांच्या मनामध्ये ह्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सबसेंटरसाठी मनात आराखडा धरला आहे तो त्यांना मांडता आला पाहिजे. आणि त्यामुळे व्यासपीठावरील सर्व मान्यवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि या कार्यक्रमाला उपस्थित बंधू आणि भगिनींनो, कुलगुरूंनी म्हटल्याप्रमाणे नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपल्याला जी वेगाने वाटचाल करायची आहे किंवा बरीचशी आपण केली. नवीन शैक्षणिक धोरणाच्या 4थ्या वर्षामध्ये आपण आलो, स्वायत्त महाविद्यालयामध्ये 4थ्या वर्षात आलो आणि ज्यांना स्वायत्तता दिली नाही अशा महाविद्यालयांच्या 3ऱ्या वर्षानं आलो. नवीन शैक्षणिक धोरणातलं 3रं वर्ष फार महत्त्वाचं असतं. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज मिळेल, प्रत्यक्ष फील्डमध्ये ते जातील, एंट्रन्सशिप मिळायचा प्रयत्न करायचा असतो आणि तो मोठ्या प्रमाणावर त्याची पूर्वतयारी झाली आणि डिसेंबर नंतरचे महिने अशा प्रकारचं प्रत्यक्ष फील्डमधलं प्रशिक्षण सगळ्यांना मिळेल. प्रामुख्याने जिथे 4थं वर्ष सुरू झालं आहे त्या 4थ्या वर्षाला आवश्यक असणारा सगळा सिलेबस तिथल्या प्राध्यापकांचं प्रशिक्षण पण पूर्ण झालं आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आश्वस्त करतो की नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये उशिरा म्हणजे 20ला घोषित झाल्यानंतर 22ला होऊन सुद्धा आज नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये आपण देशात फर्स्ट आलो. नॅकमध्ये सगळ्यात जास्त कॉलेजेस म्हणजे जवळजवळ 2700 कॉलेजेसमध्ये नॅक मूल्यांकन आपलं झालं. आत्ताच देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींनी ड्रग्सच्या विरोधी शपथ ऑनलाईन शपथ असा जो कार्यक्रम दिला त्यात महाराष्ट्र देशामध्ये फर्स्ट म्हणजे जवळजवळ 8 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शपथ घेतली. त्यानंतर 2 नंबरला उत्तर प्रदेश 2,53,000वर आहे. त्याच्या पुढचा त्यांनी 100 आठवड्याचा 100 रविवारचा कार्यक्रम दिला, तोही आम्ही यशस्वी करू आणि त्यातही आम्ही पहिले येऊ. 2 महत्त्वाचे उपक्रम आम्ही सुरू केले. त्याचं एकेका वाक्यामध्ये सांगायचं झालं तर सर आम्ही एकल महिला त्यांच्या घरातली 43 लाख विद्यार्थ्यांचं स्टुडंट पॉप्युलेशन आपलं झालं. याच्यामधल्या कोणाच्या घरी एकटी आई संसार खेचते आहे, कोणाच्या घरी आईच्या कष्ट करण्यावर त्या मुलांचं शिक्षण चाललं आहे, त्यांचं सर्वेक्षण आम्ही सुरू केलं आहे. ते सर्वेक्षण एकदा पूर्ण झाल्यानंतर आम्ही आमच्या मनात काही योजना आहेत त्या योजनांसहित आपल्यासमोर येणार आहोत. पण एक खूप मोठी संख्या अशी लक्षात येते की ज्यांच्या घरी कुठल्या ना कुठल्या कारणाने वडील गेले, आई एकटी संसार खेचते. दुसरं आम्ही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचं मानसिक एका अर्थाने काउन्सिलिंग करण्यासाठी 1271 जी आपण अनुदान देता अशी अनुदानित पण प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यांना एक काउन्सिलर अपॉइंट केला आहे आणि त्या सगळ्या काउन्सिलरचं प्रशिक्षण स्टेप बाय स्टेप आम्ही करतो. आणि ज्या वेगवेगळ्या प्रकारचे ताणतणाव विद्यार्थी एका अर्थाने त्या ताणतणावातून जात आहेत तर त्यांना योग्य दिशेचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आपल्या भाषणातसुद्धा अनेक गोष्टी येणार आहेत. जसं उपकेंद्र झालं त्या उपकेंद्राच्या निमित्ताने असं लक्षात येतं की आता विद्यार्थी संख्या इतकी वाढली, पुणे विद्यापीठाची कॉलेज 800 झाली आणि त्यामुळे हळूहळू जशी जशी आपल्या राज्याची आर्थिक स्थिती अधिकाधिक मजबूत होत जाईल तसं एक जिल्हा एक विद्यापीठ याकडे आपण गेलं पाहिजे. महाराष्ट्रात असं आपण सोलापूर विद्यापीठाच्या बाबतीत केलं, केवळ एका जिल्ह्यासाठी विद्यापीठ केलं. त्यातून त्या जिल्ह्याच्या इंडस्ट्रीशी त्या जिल्ह्याच्या उद्योगाशी रोजगाराशी आपल्याला ते विद्यापीठ जोडता येईल. गडचिरोलीच्या बाबतीत सुद्धा असंच आहे, केवळ ते 2 जिल्ह्यांचं आहे
आणि त्यामुळे सुरुवातीला किमान उपकेंद्र पुणे विद्यापीठाचं नगर झालं, आता नाशिक झालं, पण हळूहळू त्यांना तेच नाव कायम ठेवून छगन भुजबळांनी भीती व्यक्त केली की नाव काय ते काही कारणच नाही ना. त्याच विद्यापीठाचं नाव करण्याला एक वेटेज आहे, मुंबई विद्यापीठ. त्याचं समजा एक वेगळं कुठंतरी कोकणात विद्यापीठ केलं आणि मुंबई नाही ठेवलं तर त्याला वेटेज निर्माण होणार नाही. ते वेटेज कायम ठेवून पण हळूहळू विद्यापीठांची रचना ही विकेंद्रित करावी लागेल. अंतरं खूप वाढली, त्या ठिकाणचा ग्रामीण विद्यार्थी मोठ्या संख्येने महाविद्यालयीन प्रक्रियेत आला. या सगळ्याच गोष्टी असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले, त्यांना कुठल्या क्षेत्रातलं कळत नाही. प्रत्येक क्षेत्रातला, मग ते शेतीला पाणी देण्याचा विषय असू देत, उद्योगाला वीज देण्याचा विषय असेल, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा विषय असेल, वेगळ्या प्रकारचे जातीचे आरक्षण असेल, कुठल्याही विषयामध्ये माझा अनेक वर्षाचा अनुभव आहे. त्यांचा ग्रास्प, त्यांना एखाद्या विषयाचा आवाका खूप लवकर येतो आणि त्यामुळे ह्याच क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारतासाठी आपल्याला तरुणाई उभी करायची आहे. मी पुन्हा एकदा कुलगुरू गोसावीने जे मांडलं आहे त्याला सपोर्ट आणि या गोष्टी करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांचा सपोर्ट मागतो आणि माझं बोलणं संपतो.